पुढे या. 12ची औलाद नाही मी, एकाची औलाद आहे. तुमची 12ची औलाद. म्हणजे भाऊ म्हणायचा, भावाच्या पोटात खंजीरने तलवार खुपसायची, असे नाटकाचं राजकारण केलेलं आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि शिंदे सेनेचे नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला असून भाजपशी जवळीक असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी दणदणीत विजय मिळवलाय. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार मैदानातच नव्हता. त्यामुळे कागदावर सर्व गणित महायुतीच्याच बाजूने होतं. त्यामुळे नरेंद्र दराडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र प्रत्यक्ष निकालात चित्र पूर्णपणे उलटं दिसलंय. गोकुळ गीते यांना तब्बल 357 मतं मिळाली, तर नरेंद्र दराडे यांना फक्त 248 मतांवरच समाधान मानावं लागलं. पहिल्याच फेरीत गोकुळ गीते यांनी विजयाचा कोटा पार करत सर्वांनाच धक्का दिला. या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुती धर्माचं पालन का झालं नाही याबाबत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांकडून आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून माहिती मागवल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे विजयी उमेदवार गोकुळ गीते यांना मुंबईत बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था देखील करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता गोकुळ गीते पुढे कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान पराभवानंतर नरेंद्र दराडे यांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय. त्यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी मित्र पक्षांनीच विश्वासघात केल्याचा आरोप केलाय. शिवसेनेचा केसानं गळा कापला गेलाय, अशी तीव्र प्रतिक्रियाच त्यांनी दिली आहे. तसेच निवडणुकीदरम्यान पाठिंब्याची आश्वासनं देऊन शेवटच्या क्षणी दगावटका करण्यात आल्याचा आरोपही त्यांचा आहे. या निवडणुकीचा सारांश जर काढायचा ठरला तर घर का बेदी लंका ढाय, घरात राहूनच घरातल्या व्यक्तीवर वार झालेला आहे. शिवसेना पक्षाचा केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे. आपण आकडेवारी जर बघितली आणि आकडेवारीहून हे लक्षात आलं का त्या ठिकाणी मित्र पक्षाकडनं 100% विश्वासघात झालेला आहे. आणि हा दराडे परिवाराचा विश्वासघात नसून हा शिवसेना पक्षाचा विश्वासघात या ठिकाणी करण्यात आलेला, मी एवढंच सांगेन. नाशिकच्या या निकालानंतर आता एकच प्रश्न जोर धरू लागलाय. महायुतीत सर्व काही आलेबेल आहे का, की नाशिकमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिंदेगडाला मोठा राजकीय धक्का दिला? या निकालामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला असून पुढील काही दिवसात या राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.